नर्मदे बघा. आपण आहे ना विमलेश्वरच्या आहे ना, विमलेश्वरच्या बरोबर आपल्याला आहे ना दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तटावरती हे सर्व परिक्रमावासी सर्व आहे ना आपले आहे ना एक बोट लागणारे बोटीची वाट बघतात आणि लिमिटेड लोकांचंच तिकीट असतं. आज आहे ना आम्हाला तिकीट सकाळी लवकर भेटलेले. अजून आहे ना भरती आली नाही. बोटी आहे, भरती आल्याच्या नंतर जहाज लागतं. अजून भरती आली नाही. भरती आल्यानंतर सर्व समुद्राचं पाणी इकडे येतं आणि हे जे आहे ना आपण आहे चपला बघतो, या सर्व चपला सोडून दिलेल्या आहेत. समुद्रात चपला चालत नाही. तर आपण एंट्री करतो आतमध्ये. हे बघा, हे बाईकवाले पण आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. आता पुढे जा. नर्मदे हर. हे बघा, हे असं आहे. आणि ना आपण आत्ता सध्या आहे ना या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला ना बोट लागणार आहे ना त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. ते असं एक ठिकाण आहे का तिथं आहे ना आपल्याला आहे ना याची रँक बनवलेली आहे. बोट येईल आणि बोट आलीच्या नंतर आहे ना आपल्या जी भरती ओटी आणि भरती याच्यामध्ये हे असं छोटे छोटे इथे जे ह्याच्या समुद्रामध्ये आहेत ना, ही जी झाडी आहे ना ही समुद्राच्या पाण्यातली आहे. आणि आता आपण सर्व परिक्रमावासी सर्व त्या बोटीचीच वाट पाहतात. एका ठिकाणी बसलेले आहेत आणि परत वापस काही जातात. कारण कोणी पाणी लागतं ना, 2, 2.5, 3 तासला पाणी घ्यावं लागतं. नर्मदे हर. बघा, हे सर्व परिक्रमावासी आहेत. हे जे आपल्याला आहे ना त्या तटावर जाणार आहेत हे सगळे. आता आपण सध्या आहे ना या तटावरती आहे. आपला हा दक्षिण तट आहे. दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाणार आहे. उत्तर तटावर पण सर्व हे परिक्रमावासी आहेत. आता बोट लागेल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, मी आहे ना सध्या आता आहे. हे बघा, हे ही जी आहे ना ही जी परिक्रमावासी हे जे आपण आहे ना आत्ता सध्या आहे ते आहे ना दक्षिण तटावरती. हे दक्षिण तटावरील विमलेश्वरला आता बोट लागल्याच्या नंतर आहे ना बोट खाली लागणार, खाली उतरणार सगळे हळूहळू. आणि आता हे सर्व आहे ना पलीकडच्या तटावरती जाणार आहेत. आज 11च्या नंतर यांचं चालू असतं. नंतर आहे ना हे पलीकडच्या तटावर जाणार. नर्मदे हर, नर्मदे हर. हे परिक्रमावासी आहे सर्व या तटावरून. पण याच्यातले आहे ना काही परिक्रमावासी आहेत ना हे जवळजवळ आहे ना 80% गाड्यांवाले आहेत. 20%च फक्त परिक्रमावासी आहे ना हे जे आहे ना पायी परिक्रमावाले आहेत. याच्यातले भरपूर गाड्यांवाले आहेत आणि 20%च फक्त पायी चालतात. नाही तर भरपूर 80% परिक्रमा हे गाड्यांनी करतात. हे गाडीवाले आहे सगळे. नर्मदे नर्मदे हर. हे सर्व परिक्रमावासी बसलेले आहेत, बोटीची वाट पाहतात असे. हे बघा, इथून पुढे चेकिंग करत पाठवतात. नर्मदे हर. पण एकटा असल्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. ह्या परिक्रमावासींसाठी सर्व बोट लागलेले आहेत. या बोटीमार्गे आपल्याला आहे ना पलीकडच्या तटाला जायचं आणि हा सर्व बोट या बोट आहेत आणि ह्या बोट आपण पलीकडच्या तटाला जाऊ. भरपूर बोट लागलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 7, 8 बोट आहेत. 8 बोट आहेत. हे सर्व लाईनीला नंबरला लागलेत. लाईनवर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. योगाचे परिक्रमावासी सर्व लाईनीला बोटीसाठी उभे आहेत आणि हे सर्व लाईनला उभे आहेत. बोट लागलेले आहेत. सर्व लाईनीला उभे आहेत. पलीकडच्या तटावरती क्या बोले नहीं हिंदी भी करता है. मैं टेंशन मत ले लो. जैसा रहेगा वैसा डबल करना है उसका. वो ट्रांजैक्शन होता है अपने.